तर पुन्हा झालं तुमचा माझ्या चॅनलवरती म्हणजे आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे ऑल इन वन रियालिटी. तर आज मी तुमच्यासोबत एक नवीन हॉरर स्टोरी घेऊन आलो. माझा भाऊ प्रफुलमध्ये तो बॉम्बेला असतो कामाला. तो सुट्टी घेऊन आलाय. त्यात हॉरर अनुभव आहेत तर तो शेअर केला तुमच्यासोबत. नक्कीच जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर नाही करा. कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला जाऊ नका. आपण सुरुवात करूया आपल्या स्टोरी. नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. माझा मित्र भाऊ रोहित जाधव. आज मला संधी मिळाली ते बात करायला भरपूर टायमाने, कारण आपण हॉटेल इंडस्ट्री असल्यामुळे आम्हाला वेळ पण भेटत नाही, आपण टाइम पण भेटत नाही. पण यांनी पण वेळ काढलं, मी पण वेळ काढलं. थंडीचा टायमिंग आहे त्यामुळे मी गावाला आलो. मी राहणारा रायगड जिल्ह्याचा, पण स्टोरी डिफरंट आहे थोडी. आणि मी ॲथिस्ट आहे ॲक्च्युली. मी या गोष्टी मानत नाही. ॲथिस्ट म्हणजे मी भूत वगैरे देवधर्म मानत नाही मी जास्त. मी ॲथिस्ट आहे. पण तरी पण माझा अनुभव आला तो मी शेअर करायचा. विकी बोलला मला का शेअर कर अशा गोष्टी असेल तर मी शेअर करतो, दुसरं काय नाही बाकी. तर ती स्टोरी थोडी बोलतात ना पॅरामॉर्टल ॲक्टिव्हिटी किंवा भूत वगैरे या संदर्भातच आहे ती. पण ते रिअल का फेक हे मी सांगू शकत नाही, पण त्या गोष्टी अनुभवाच्या आहेत, मी ते शेअर करतो. तर रोहितने मला संधी दिली, विकीने संधी दिल्याबद्दल त्याचा मी आभारी मानतो. मित्र आहे माझा, आभारी मानतो. तर ती स्टोरी म्हणजे स्टोरीच आहे ती ॲक्च्युली. त्याबद्दल अनुभव आहे माझा, स्टोरी आहे ती. तर आपण हॉटेल इंडस्ट्री असल्यामुळे सुट्टी वगैरे या गोष्टी खूप कमीच असतात आपल्यामध्ये. पर्सनल लाईफ नसतेच, बरोबर ना. तर या गोष्टीसाठी ही गोष्ट डिफरंट आली. पण ती मेन मुद्द्यावर आलो तर हॉरर स्टोरी, पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी. तर माझा मित्र होता तिथे एक नितेश म्हणून मित्र होता. खूप चांगला जवळचा मित्र होता आणि तो होता कोकणातला. म्हणजे मी कोकणातला पडतो, अलिबाग रायगड जिल्हा, तालुका मुरुड साईडचा, आणि तो खेड तालुक्याचा होता, म्हणजे रत्नागिरी साईडला. रत्नागिरीला. आणि आपला साईडचा कोकण आणि तिकडचा कोकण डिफरंट आहे. आपला कोकण एवढा भरलेला नाहीये तेवढा तो भरलेला वाटतो, किंवा जंगल वगैरे असं म्हणतात ते. आपला फ्री आहे थोडं, नारळाची झाडं वगैरे भरपूर आहे. तिकडे एवढं नाही आहे, पण ते जंगल भरपूर आणि भुताटकी असंच वातावरण गेल्यावर वाटत तुम्हाला. आणि त्यांचं गाव तुम्ही जेव्हा जाणार गावामध्ये, त्यांच्या गावामध्ये एंट्री करणार तर त्यांची गाव असतात डायरेक्ट डोंगरामध्ये. रस्त्यावर उतरलो तो 1 किलोमीटर त्यांचं गाव असणार. म्हणजे कदमवाडी, शिंदेवाडी, मानेवाडी अशा वाड्या असतात त्यांच्या. नाही ते एकदम बघायला भयानक वाटतं. तो तुम्हाला पहिलाच एक्सपिरियन्स येईल तुम्हाला ते गेल्यावर खेड्यामध्ये. आणि माझे कोकणातले मित्र असेल त्यांना माहितीच असेल, पण मस्त असं वातावरण असतं. आणि मला पण तो अनुभव घ्यायचा होता, त्यासाठी पण मी गेलो. आणि माझा सगळा जवळचा मित्र होता, त्याचं लग्न ठरलेला, त्यासाठी पण मी गेलो होतो. आणि मेन मुद्द्यावर आलो तर तुम्हाला सांगतो, आमचा स्टाफ म्हणजे कमसे कम 50-60 स्टाफ आहे तिथे आमच्या रेस्टॉरंटमध्ये. 50-60 स्टाफ आहे. पण आम्ही सर्वांनी पहिला हे केलं, प्लॅन केलं काय व्हायचं. लग्नाला आहे एप्रिल मे मध्ये लग्न आहे. तर आम्ही प्लॅन केलं, मग 25-30चा ग्रुप आमचा जमा झाला. सर्वांनी डिक्लेअर केलं का आम्ही जाणार किचन मध्ये, रेस्टॉरंट मध्ये आणि बार मध्ये. आणि मी बार मध्ये काम करल्यामुळे आम्ही 6-7 मुलं आम्ही तयार झालो का बार मधून आपण जायचं. पण नंतर काय झालं, जेव्हा त्याचा मे महिन्यामध्ये लग्न आलं तेव्हा सुट्टी नसते. मे महिन्यामध्ये सीझन पिरियड असतं, लास्टला मुलांच्या हे वगैरे असतं. त्यामुळे 6-7 आम्ही मुलं फक्त रेडी झालो. 25-30 मुलेमध्ये फक्त 6-7 रेडी झालो. म्हणजे आम्हाला सुट्टीची परमिशन भेटली का तुम्ही या, फक्त एवढे दिवस तुम्हाला असणार आणि तुम्ही जाऊन या लगेच. आणि तो मित्र त्याला तर 1 महिना सुट्टी भेटलेली. मग आम्ही तो आम्हाला संधी भेटल्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड होतो. सॅटर्डे संडे होतं. सॅटर्डे संडे सुट्टी भेटत ना हॉटेल इंडस्ट्रीला, पण आम्हाला भेटली. आम्ही निघालो तिकडे खेड साईडला, गाडी बुक केली. 2 दिवस हळदीच्या दिवशी आम्ही पोहोचणार. आमचा प्लॅन होता हळदीचे सकाळी पोहोचणार, लग्न करून आम्ही संध्याकाळी रात्री निघणार आणि दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही कामावर जॉईन मॉर्निंगला जाणार, असं होतं. पण काय झालं की तिथे थोडं एक्सपिरियन्स थोडं हे दाखवतंय. आता पण माझ्या हातावर थोडं हे आलं ऐकून, बोला तुम्हाला स्टोरी सांगतो म्हणून. थोडं पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी सर झालं. माझा अनुभव होता ते. आणि थोडं मी ॲटिस्ट असल्यामुळे ते मी ऍक्सेप्ट पण करू शकत नाही. ते ऍक्सेप्ट पण करू शकत नाही आणि मी विचारमध्ये त्यामध्ये गुंतून गेलो. तर झालं
मे महिना होता तो 2012 साल होता 2012चा त्या सालचा. त्यावेळेला मी फर्स्ट टाइम म्हणजे नवीन नवीन मी होतो हॉटेल इंडस्ट्रीमध्ये. बार बॅक वगैरे मी असं काम करायचो. मग फ्रँकली वगैरे बारमध्ये आपण सर्वच म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सर्व सोबत असतात असं. त्यावेळेस आम्ही ओळख वगैरे नितेश म्हणून होता, खेडचा मुलगा होता, त्याचं लग्न वगैरे ठरलेला. तर आम्ही ठरवलं वगैरे आणि खेड साईडला आम्ही गावाचं नाव सांगू शकत नाही. गाव आतमध्ये गावामध्ये बोल आणि फुल जंगलमध्ये होता तो. तर मी गावाचं नाव सांगत नाही आणि तो सॉरी सांगू पण शकत नाही, नाही तर ते होणार. आणि माझ्या पण गावाचं मी नाव सांगू शकत नाही, सॉरी त्याबद्दल. पण नंतर आम्ही तिकडे ठरवलं. सॅटर्डे आम्ही मॉर्निंगला निघालो. 4 वाजता आम्ही इथून निघालो. 4-3-3:30ला गाडी केलेली सकाळी सॅटर्डेला. तिथं पोहोचलो. मंडप वगैरे मस्त घातलेला मित्रांनी, जेवण वगैरे चिकन ठेवलेलं काय पाहिजे ते. आणि आम्ही बार मधले असणारे रेस्टॉरंट मधले पिणारे 6-7 जण होतो आम्ही. खाणं पिणं मजबूत होतं, खूप चांगलं होतं. पण आम्ही गेलो तिथे, सर्व आमच्याकडे बघितलं. आम्ही खूप ऍक्टिव्ह होतो इथे, कारण एक्साइटिंग होतो. मित्राचं लग्न आहे, कोकणात लग्न, आणि आम्ही बघत होतो. पहिला एक्सपिरियन्स मला आता पहिला आलो. आम्ही 3:30-4 वाजता निघालो. मग 3:30-6 वाजता आम्ही जेव्हा कोकणामध्ये एंट्री मारलं, तेव्हाच पहिली पॅरोमध्ये ऍक्टिव्ह म्हणा किंवा काही अनुभव म्हणा, एक मोर गेला सकाळी 3:30-3 वाजता आमच्या गाडी समोरून. हा, सकाळी 3:30-3 वाजता. तो मी सांगू शकत नाही. आणि तो पिसारा पुला फुललेला. त्याने आमच्याकडे बघितलं आणि तो निघून गेला. तर माझे 2 मित्र होते, ते त्या साईडचाच अनुभव होता. ते बोलले आमच्याकडे बघितलं, म्हणजे आमच्याकडं, आम्ही तर अलिबाग साईडहून मुरुड साईडहून येतो, तर आम्ही काही गोष्टीवर लक्ष देत नाही. आणि मी तर आर्टिस्ट, तर मी बोललो काय बघतो माझ्याकडे असं. तो बोलतो काय नाही, मोर एवढ्या लवकर कधी येत नाही. हा, काळोखाचा. आणि ओढत गेला तो आणि पिसारा फुललेला. तर मी बोललो लकी आहे मी मोराला बोललो असं, म्हणजे समोर बघितलं. आम्ही बोललो 2 मित्र होतो, आहे लकी आहे आम्ही बघितलं. नंतर आम्ही बोललो ठीक आहे, चालू राहिला रस्ता. मग सकाळी आम्ही 4:30-5 वाजता, आम्ही 5-6च्या दरम्यान आम्ही असं, त्या दरम्यान आम्ही घरी पोहोचलो. सकाळी घरी गेलो आम्ही मस्तपैकी थोडा आराम केला, फिरलो वगैरे, नाश्ता वगैरे केला. आणि मग आपलं पिणं खाणं चालू झालं. पिणं खाणं सकाळ कोकणामध्ये, हा, कहाणी अनुभव घ्यायचं होतं. पण ते अनुभव आलं, भरपूर अंधार वगैरे होता, जंगलामध्ये आम्ही गेलो ते हे वगैरे. पण मी एन्जॉय केलं त्या गोष्टीमध्ये. आणि आम्ही 2 मित्र होते, ते पण आर्टिस्ट सारखे वागत होते, पण ते पण घाबरले थोडे, का असं कसं. आणि अचानक आवाज वगैरे होते, पण आम्ही ते निग्लेक्ट केलं, म्हणजे काय असं नवीन होतं. पण तिथे गावामध्ये गेलो, तो भयान गाव. आम्हाला पहिल्याच एक ब्रिज दिसला. ब्रिज लक्षात ठेव ना, ब्रिज म्हणजे ब्रिटिश काळाचा ब्रिज होता तो, असं नाही का नवीन ब्रिज बांधलेला, जुना. त्या ब्रिज म्हणून रस्ता क्रॉस केला, आमची गाडी क्रॉस केली, गावामध्ये लागली. गावातली माणसं आमच्याकडे निखून बघत होती, अशी बघत होती का आम्ही कुठून एलियन म्हणून आलोय काय असं. आम्ही बोललो, नमस्कार वगैरे केला आम्ही सर्व. सकाळ ते पोहे वगैरे बनवले त्याने, खाल्लं ते सकाळ पोहे आमच्यासाठी. आणि खाल्लं तेव्हा एक 2 म्हातारे होते, ते पण सकाळी आले, आमच्या खांद्या हातावर हात पिटलं, भेटवलं, विचारलं काय करता, कोण आहे तुम्ही. त्याने सगळं पहिला सिग्नल दिला आम्हाला. तुम्ही बाबूनो तुम्ही काही करा, पण 12च्या आतमध्ये घरात जाऊन झोपा. तो बोला आज हालत आहे, शनिवार आहे, आज हालत आहे, आणि 12च्या आतमध्ये आपण मुंबई साईड या साईडला राहणार आहे, तर 12ला जेवतो. हा, तर बोला कसं. तर आम्ही ते पण दुर्लक्ष केलं. बोला काय बाबा, सकाळ आम्हाला हे बोलता, पियाच्या टायमाला आम्ही बोलतो नाही. तो त्यांनी 2दा बोलला आम्हाला, तो निघून गेला. तो म्हातारा, आम्ही त्याला नंतर बघितलीच नाही, तो निघून गेला. नंतर झालं, हळदी वगैरे चालू झाली. आम्ही सकाळपासून फुल टाईट बेंचोपाटी वाजवतोय, हे करतोय ते करतोय. झालं फुल हळदीला त्याने डीजे ठेवलेला, फुल खाण्यापिण्याची सोय होती, सर्व नाचलो वगैरे. आणि जसं 10 वाजले, तर गावातली लोक अलर्ट झाली एकदम, म्हणजे एक मग ग्रुप करून राहिले का असं त्याचं वयाचं आहे. तो एक म्हणजे निघून गेला सगळ्यात. आणि गावातली वस्ती म्हटलं नाही तरी पण 60-70 लोक तिथं नाचत होते आमच्यासोबत. आणि अचानक ग्रुप बनवून असे निघत झाले. तर आम्ही, म्हणजे मी तर पियालेलो होतो, म्हणजे सॉरी हळदी ह्याच्यामध्ये होतो, पण आम्ही दोघं ऍब्झॉर्ब केलो का हे ग्रुप निघतात कुठे घरी. आणि तरी नंतर 2 माणसं आली, आणि तेव्हा नवऱ्याला आमचा म्हणजे नितेश, त्याला आम्ही सोबत बसवली आम्हाला ग्रुपमध्ये, आणि बोलले का बाबा 12च्या अगोदर तुम्ही हे सर्व बंद करून, लाईटी बिटी बंद करून घरात बसा असं. तर आम्ही ते लक्ष परत दिलं नाही.
तो नितेश आम्हाला समजत होता, नाही नाही का तुम्ही घरी बसा, घरात जाऊया आपण, घरात बसून आपण खाऊ प्यायचा प्रोग्राम करू, पण बाहेर नको. हात बी जोड लागला आमच्या तो. तर मी ते पण दुर्लक्ष केलं. मी बोललो मी ते आर्टिस्ट आहे, मी त्या गोष्टी मांडणारच नाही. आणि मी ते या गोष्टी जर असेल असं काय तर मी समोर स्वतः पुढे जाईल. तर ते झाल्या गोष्टी. नंतर माझे 2 मित्र पण होते, ते सांगली साताराचे होते, ते माझ्यासोबत होते. ते पण मानत नाही अशा गोष्टी, ते पण माझ्यासोबत होते. आमचं झालं, लग्न वगैरे झालं, आम्ही नाचतो पियालो होतो, भरपूर नाचतो वगैरे, आणि आमच्यासारखे मजा सर्व गावाने पण एन्जॉय केली आमच्यासोबत. 10:30-11 वाजले तसे एक एक ग्रुप करून घर फॅमिली वगैरे असे मुलाबाळांसोबत घराघरात घुसायला लागले. डीजे 10:30-11 वाजता बंद झाला. तर आम्हाला वाटलं तर मुंबई सारखं असेल, तर आम्ही ऑप्शन बघितला, बाबा हे गाव आहे, गावाला जर रात्रभर वाजतं डीजे वगैरे, तुम्ही बंद काय केलं? तो डीजे वाला पण डायरेक्ट त्यांनी बंद, आम्हाला एक शब्द नाही बोलला तो. आम्ही त्याला बोलत तरी पण तो एक शब्द न ऐकता डीजे बंद करून निघून गेला. एक शब्द आम्हाला बोलला नाही. आम्हाला चकित झालो आम्ही. अरे हा आम्हाला उलटा पण बोलत नाही, आम्ही त्याला उलटा बोलतोय. डीजे वाजव म्हणून, तुला पैसे पाहिजे पैसे घे, हे दे ते दे. तो एक शब्द नाही बोलला, डीजे बंद केला आणि तो 11 वाजता निघून गेला. कायच नाही बोलला तो. आम्ही पण एकदम हे झालो. आम्ही थोडं डिस्कस झालं, माझ्या मनामध्ये काहीतरी वाटलं, काहीतरी कालाकांडी आहे. कारण गावामध्ये कधी पण 2-3 वाजता तेव्हा डीजे बंद होत. हा, आणि मुंबई ठिकाणी 10:30 बंद आहे. तर बोला ठीक आहे, बोलो काय करा. मग आम्ही बोला चला, म्हणजे दारू वगैरे भरपूर आहे, जेवण वगैरेच राहिलं, चिकन वगैरे त्यांनी भरपूर बनवलेलं. मग करायचं काय, गावात कोण नाही, आणि आम्ही 6-7 मुलं होतो, मित्र ते घरवाले होते, आणि थोडे आजूचे मित्र होते. पण ते पण आम्हाला, त्यांचा वाडा होता, एक छोटासा वाडा, घर होता असा. त्या घरामध्ये घेऊन बसले आणि घराला कड्या बांधल्या. आणि नंतर आम्ही पिणं खाणं आमचं सुरू झालं. मग आम्ही ढोल वगैरे वाजवत असं केलं, आणि आम्ही विचारायचा प्रयत्न करताना, बाबा का बंद केलं. हा, पण त्यांच्या उत्तर येत नव्हतं आमच्याकडे. उत्तर आम्ही विचार करतो, मी तर माहिती उत्तर दे पूर्ण, बाबा काय चिंता आहे का, पोलीस वगैरे येत नाही का, गाव जंगलामध्ये पोलीस तर येणार नाही, हे काय असं करतात. मग तो मी विचार सोडून दिलं. मग झालं 12-12 असा 1 वाजायला. ठीक आहे. आणि नंतर आम्ही कंटाळलो, मग ते गाववाले पण गेलो, मग आम्ही पण बसून थोडा कंटाळलो. थोडा बोलून किती गाणी गाणून किती गाणार. 2 मित्र होते आमचे, त्या मित्राचं नाव नाही घेत, त्यांचं मित्र नाव घेतलं तर ते बरोबर नाही. 2 मित्र होते, चांगले मित्र होते माझे ते. झालं जेवण वगैरे झालं, जेवण नाही झालं, आमचं पिणं खाणं चालू होतं, आणि त्यांना लगवी लागली. तर ते बोले आम्ही जाऊन जरा बाहेरून. तर मी बोललो, बाबा बाहेर जाऊ नका, इथे काय जंगल आहे, आणि इथे मी आल्या बघितलं, आपण मोर बघितलं, आणि सांगतात पण बिबटा वगैरे बाहेर पडतो, असं तसं, बाहेर जाऊ नका त्या हिशोबाने. आणि सर्व गाव बंद केलंय, तुम्ही ह्याचं ऐका गाववाल्यांचं. तर मी या हिशोबाने बोललो का बिबटे फिरतात, पण ते ऐकायला मानत नाही. बोला जा. ते गेले मस्त सिगरेट वगैरे पेटवत वगैरे, माचीस वगैरे आम्ही घेऊन गेले, आणि फिरत गेले. मग त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला अनुभव आता सांगतोय. त्यांनी सांगितलं मला, ते मित्र नाव नाही दोघांचं. ते गेले कमसे कम घरापासून एक 50 मीटर 500 मीटर पर्यंत, म्हणजे अर्धा किलोमीटर पर्यंत चालत गेले ते पुढे. त्यांना वेळ जात होतं, पण ते फिरत आतमध्ये गेले. हा, त्यांना चांगलं वाटलं. त्यांना असं वाटलं, ते बोलतात का आम्हाला कोणतरी बोलवतंय, त्या हिशोबाने आम्ही सिगरेट मारत गेलो असं. आणि गेले तर त्यांना लगवे लागले. आणि एक असा ब्रिटिश काळाचा ब्रिज होता, म्हणजे फक्त गावाला जोडणारा रस्ता. पहिला तुम्ही एंट्री केली तोच ब्रिज. हा, रस्ता आणि गाव या दोघांना जोडणारा एक ब्रिज होता, ब्रिटिश काळाचा ब्रिज. तो तिथे आम्ही थांबलो, आणि तिथे आम्हाला अचानक थंडी वाजली. मे महिन्या टायमामध्ये आम्हाला थंड वाटायला लागला अचानक. त्यांचा अनुभव आम्ही सांगतो, त्यांनी आम्हाला सांगितलं दोघांनी. अचानक थंड वाटायला लागला, तर आम्हाला लगवी झाली तिथे. तर आम्ही लगवी वगैरे काय लागलो, आणि अचानक थंडी वाजायला लागली. आम्ही सिगरेट वगैरे पेटवायला सुरुवात केली, आणि जेव्हा त्या जवळ ब्रिजच्या आत जवळ जायला लागलो, तेव्हा आमचं आवाज यायला लागले, वाचवा. हा, दादा वाचवा, भाऊ वाचवा. आम्ही गेलो, आम्हाला वरती घ्या. तर ते दोघं आम्हाला सांगत होते का अशाच्या आम्हाला आवाज होता. तर आम्ही बोललो कोणतरी पडला असेल खाली, लग्न. हा, तर कोणतरी असा पडला असेल. तर आम्ही पुढे गेलो. नंतर ते इकडे तिकडे बघतात, पूर्ण अंधार, हे नाही. आणि त्यांच्याकडे लायटर होती, लायटर त्यांनी जळवली. लायटर होती, टॉर्च नव्हती, लायटर होती, आणि मोबाईलचा फोन. तर त्याने अशी कोण हवं ते कन्फ्युज झाले, का इथे तर कोणच नाही आपल्याशिवाय. छोटासा ब्रिज आहे, आणि ब्रिज पण ते बोलतात एवढा होता का फक्त 10 बाय 10 ब्रिज होता असा. कोण येतोय. नंतर त्याने एकाने खाली ब्रिज केला, तर बोलतात तिथं अशी मेलेली माणसं होती,
हातपाय तुटलेली, रक्त बांबाळ झालेली, आणि आमच्याकडे बघत आम्हाला खेचायला बघत, आम्हाला खेचायला बघत. तर आम्ही तो आता बघा, मला पण ते सांगतो ना हे झालंय, पण मी एक गोष्टी करत नाही, पण तुम्हाला सांगतो, ते आम्हाला खेचायला बघत आतमध्ये. तर मी कसं तरी डेअरिंग केली, बोलतो माझी, मी उतरली पटकन, ते बघितलं तेव्हा बोलतो, आणि ह्याला बघून दुसरा मित्र नावाला सगळं त्याला ओढली मी. तो जात होता पुढे, ब्रिजच्या साईडून रस्ता होता, तिथून जात होता पुढे. मी त्याला पकडली आणि धरत धरत खेचत आणली. तेवढ्यापर्यंत तुम्हाला स्टोरी त्यांनी मला सांगितली. हे आता खरं आहे का खोटं मला माहिती नाही, पण ते सांगितलं मला. तेवढं ते घरी आले, म्हणजे त्या घरामध्ये, आणि धावून धावून बसले असे घामाघूम झालेले, लाल लाल डोळे, म्हणजे पूर्ण उतरले उतरली, लाल लाल डोळे निसते, आणि धूम धाम टाकत, आणि एकाने तर अंगावर गोदरी घेतली, स्वतःला गोडलून असा झोपून जायला, आणि एक हा पाणी द्या पाणी द्या पाणी द्या असा करत होता. तर आम्ही सर्व घाबरलो, बोले यांना काहीतरी वाघा बीक दिसला, तर कोणीतरी धमकी दिली याने. तर काय झाला, तर तो त्याला दुसऱ्याला बोलता येत नव्हता, तो हा 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 असा करतो, असा काय करतोय. तर माझ्या डोक्यात थोडी शंका आली, भले मी ऍथिस्ट आहे, पण मला शंका आली, असं तर नाही बघितलं नसेल, अनुभव तर नाही आला असलेला. तर हा हा कर. तर माझी आमची 4 मित्र होती, त्याच्या मागे हे धावायला लागले, आणि तो पण त्या मागे धावायला लागला, अचानक उठून एकटाच. हा, एकटाच त्या दिशेत धावायला लागला. तर ती 4 मित्र पण धावायला लागली, तर मी पण त्याच्या मागे धावायला लागलो. मला झालंय काय ना, हा धावतात काय 4 मागे, ती पण न विचार करता, न आवाज येता धावायला लागली, धावतोय काय यांच्या मागं, आणि तो धावायला लागला, आणि त्या ब्रिजच्या मागून रस्ता होता, त्या मग खाली उतरायला लागला, म्हणजे खाली उतरायला जात होता. आणि तेव्हा ते सांगतात 4 मित्र मला, मी तर लांबच होतो त्यांच्या, ते सांगतात जेव्हा आम्ही जवळ जात होतो तेव्हा हसण्याचा आवाज होता, हसण्याचा, बांगड्यांचा, आणि रडण्याचा, फक्त एवढाच. आणि हे जे सांगतात का, 2 जण बोलतात, हे सांगतात 4 मित्र, ते मला सांगतात का रडण्याचा, वासवाचा असा आवाज येत नव्हता आम्हाला, फक्त हसण्याचा, बांगड्यांचा, आणि केविल वाणा आवाज होता, एकदम एकदम असा खेचून घेणारा. तर आम्ही एकदम हे झालो, हा म्हणजे हातपाय वचरायला लागले आमचे 4 जणांचे, म्हणजे ते. आणि मी तर मागच होतो, तर मी बोललो हे काय, मी तर मागं होतो, आणि अजून माझा एक मित्र मागं होतो, आम्ही काही लक्ष दिलं नाही. तर मी पण धावत गेलो, मग धावत माहिती मागं काय झालं, ते अचानक अट्रॅक्शन काय झालं एवढं. मग ते 4 मित्र त्या माझ्या 5व्या मित्राला पकडून आणत होते, तेव्हा बघितलं याला बघ काय झालं. आता बघा कुत्रा पण भुगला, असं वाटतं इथे पॅरामेडिक ऍक्टिव्हिटी होते. हा, खरोखर आता हे झालं. तर ते त्याला खेचून का आणतात, तर मी लांबच होतो. नंतर ह्यानी मला पण धरलं, मला पण घरामध्ये खेचून आणलं. आणि ती गोष्ट अक्षरशः, ती 6 जण पोरं होती, 5 जण अक्षर रात्रभर उतरत होती, आणि त्याची 2 जण पहिल्या सकाळी ताप थंडी भरलेली पोरं. हा, ती त्यांना आम्ही, मित्र लग्न होतं त्याला बोलवली, तिथं बाजूच्या रूम मध्ये त्याला बोलवली, त्याला असं सांगितलं, तुम्हाला सांगतो स्टोरी नंतर. ती त्याने घेऊन नंतर ते आम्हाला पहिले ट्रेन मध्ये त्याने स्वतःहून केली, आम्ही पण नाही, त्यांनी स्वतः खर्चाने नवीन गाडी केली, त्या गाडीकडून नवीन, आमची गाडी कॅन्सल झालेली, त्या गाडी करून आम्ही त्या दोघांना पहिला नेली, आणि त्यांना जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. आणि आम्ही लग्नाला थांबलो नाही, रविवारी लग्न होतं, हल्दी पण आमची अशी झाली भयानक. रविवारी आम्ही त्याच्यासोबत, आम्ही घाबरलो का काय झालं नक्की, आम्ही पण त्याच्यासोबत निघालो, असं झालं. आणि नंतर झालं, गेलो तिथे वगैरे, 2 दिवस ते आजारी होते. आम्ही तर रविवारी गेलो, आणि सोमवारी मॉर्निंगला ड्युटी जॉईन केली, मॉर्निंग ड्युटी आम्ही जॉईन केली. तर ते असं झालं. नंतर आम्ही गेलो बघायला, पाहिलं मित्रांना काय झालं, तरी पण ते ताप. आणि नंतर त्यानं विचारलं का बाबा का आता तुम्ही घाबरलात का, हे ते. आणि 4 मित्रांना विचारलं. आम्ही म्हणजे सोमवारी गेलो तर आम्ही एक माझ्या तोंडाकडे बघत नव्हतो, आम्ही फक्त शांत होतो, बोलणार नाही का, कुठल्या गोष्टीवर बोलणार. आणि आम्ही एवढं कोकणात गेलेलो, एवढं निसर्गरम्य बघितलं, एन्जॉयमेंट करणं, असं झालं. आई वडिलांना पण, आणि 2 पोरं होती, सातारा सांगलीची पोरं होती, या साईडची आपली कोणच नव्हती. आम्हाला भीती वाटली, बरं यांनी काय बघितलं असं. तर आम्ही सोमवार दिवस पूर्ण बघितला नाही. मंगळवारी आम्ही हॉस्पिटलला गेलो, जेजेला. नंतर तिथं मित्राचा लग्न झाला ना, तर लग्न झालं व्यवस्थित, तो पूर्ण व्यवस्थित झाला आमचं. फक्त आमचं टेन्शन होतं, त्याचा चुलत भाऊ का मावस भाऊ आम्हाला माहिती नाही, तो आला मुलांना, आमच्या मित्रांना बघायला का काय झालं. त्यांनी स्टोरी सांगितली. नंतर ती स्टोरी ऐकायला तर तुमच्या जमीन हालेल, असं झालं. ती स्टोरी अशी होती का, बोलतात इथे एक 30 का 25 वर्षापूर्वी, असं त्यावेळी, तेव्हा गावामध्ये भरपूर गाव भरलेला असायचा पहिला. आता आपण सर्व मुंबईला
लग्न बिग्न कामानिमित्ताने सर्व, पण तो गाव पूर्ण भरलेला असायचा. तर तो गाव भरलेला असल्यामुळे तिथे लग्न ठरलेला गावामध्ये. गावचाच मुलगा होता, लग्न पण मुलगाच होता, मुलगी पण नव्हती. तर आणि मुलगी बाहेरची उचलून इकडे येणार होती, असं झालं. आणि लग्न पण अचानक ठरलेलं ते. तर तो झालेलं आणि ते बघितलं पत्रिका वगैरे. चल साईडला साईडला चल, साईडला नंतर साईडला साईडला नंतर नंतर ये, चल चल नंतर आहे, नंतर साईडला साईडला. असं झालं का तर लग्न वगैरे झालं. तो आला तिथे, तो आला तिथे आणि सांगितलं त्याने स्टोरी. आमच्या त्या दोघांना सांगितलं नाही, आम्हाला सांगितलं पहिला त्याने, का तिथे 25-30 वर्षापूर्वी असं ऍक्सिडेंट झालेलं. का वराड येणार होता, उचलून नवरी येणार होती आणि ती पण रात्रीची वेळ होती, रात्रीचीच वेळ होती. आणि त्यांना समजलं नव्हतं का ब्रिज असं आहे, म्हणजे थोडं तुटकं मुटकं आहे. 2 रस्ते आहेत, त्या ब्रिजवरचा रस्ता आहे आणि एक कच्चा रस्ता आहे. जर तुम्ही कच्च्या रस्त्याने याल तर ते चांगलं होईल, आणि जर तुम्ही ब्रिजवर न आलात तर थोडं ते रिस्की आहे. पण ते ब्रिज लवकर याच्या ह्याच्यामध्ये ते ह्याने आले, ब्रिजने आले. आणि तो ब्रिजचा त्यांचा टायर फुल विरल होती, म्हणजे मोठा हे केले त्याने, ट्रक केली, ट्रक टेम्पो टेम्पो हे होता ट्रक, ती केलेली. आणि ती अख्खीच्या अख्खी पलटली. आणि त्यामध्ये 25-30 खोटी मान्य 5-7 जण गोष्ट ते चौघं सांगतायत. त्यांना फक्त आवाज आला, केविलवाणा आवाज आला, रडण्याचा आणि बांगड्यांचा वगैरे. आणि दोघांना ते वाचवण्याचा आवाज आला. आणि मला तर आवाजच नाही आला, कारण मी लास्टला होतो. आम्ही दोघं, अजून एक मित्र आहे माझा, आपण नाव घेत नाही. हा, काही धावत का चाललेत, अट्रॅक्शन का झालंय नाही, धावत का मागं चाललेत फक्त. आणि गावामध्ये लाईट नाही काहीच, फक्त मोबाईलच्या टॉर्चवर. 2012 टाइम, तेव्हा छोटे मोबाईल होते आमच्याकडे. हा, आणि लायटरवर होतं, लायटर होतं तेव्हा. ते त्याच्यावर कसे जावं चाललं. तर आमच्याकडे कायच नव्हतं म्हणून आम्ही आरामात जात होतो, चालत चालत काठीमध्ये हातामध्ये. मला काय असेल जनावर वगैरे किंवा वाघ वगैरे तर आपण हे करू. हा, पण आम्ही नंतर ते येताना या स्टोरी आम्हाला समजल्या असं. तर आता हे खरं का खोटं हे तुम्हाला ठरवायचं आहे. ऍक्च्युली हे पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी, भूत वगैरे, आत्मा वगैरे असते का नसते, आणि ऍक्च्युली या गोष्टी कोणी मेलेल्या असतात येतात का नाही, हे आपल्याला माहिती पाहिजे का नाही, ते मला पण नाही माहिती अजूनपर्यंत. कारण प्रत्येकाचा वेगवेगळे विचार असतं, थिंकिंग वेगवेगळी असते. काही गोष्टी अनुभव असतात, ते लगेच विश्वास ठेवतात आणि या गोष्टी सांगायला पण प्रयत्न करतात, पण त्या गोष्टी कोणी विश्वास ठेवत नाही. पण मला संधी भेटली का, मला विकी बोलला का असं असं करायचं आपल्याला, तो एक्सपिरियन्स शेअर कर. तर माझा हा मी 50-50 एक्सपिरियन्स शेअर केलाय. जेव्हा मग खरोखर मला असा पर्सनल एक्सपिरियन्स येईल तेव्हा मी नक्की तुमच्या परत व्हिडिओवर येईन आणि सांगणार का बाबा माझ्याजवळ झालंय असं. आणि ही झालेल्या गोष्टी आहे, पण मी अनुभवल्या नाही, त्या स्वतःहून बघितल्या नाही म्हणून मी बोलतो अनुभवलं नाही. पण ही स्वतः अनुभवून तर परत येईन, मी तुम्हाला सांगेन गोष्टी शेअर करेन. आणि तुमच्याकडे पण अशा काही गोष्टी वगैरे असणार, अनुभवलेल्या किंवा न अनुभवलेल्या किंवा फक्त सांगितलेल्या, त्या पण तुम्ही शेअर करा आम्हाला. विकी तुम्हाला त्या गोष्टी ट्रान्सलेट करून, म्हणजे एक्सप्लेन करून सांगाल का असं असं ऍक्च्युली झालंय म्हणून. तुमचे पण अनुभव ते पब्लिक पर्यंत, तुमचे सबस्क्राईब पर्यंत पोहोचवेल.